पुण्यात अधिकाऱ्याला बांबूने बदलले। राज्यभर रोष, धामणगावात निबंधक कार्यालयाला टाळे, जनता वेठीस। दस्त नोंदणीस नकार दिला म्हणून चक्क शासकीय कार्यालयात घुसून सहाय्यक दुय्यम निबंधकाला शिवीगाळ करत बांबूने बेदम मारहाण करण्याची धक्कादायक घटना पुण्यातील आंबेगाव हवेली क्रमांक 20 कार्यालयात घडली आहे। शासकीय अधिकाऱ्यावर थेट कार्यालयातच झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे संपूर्ण राज्यभरातील महसूल यंत्रणा हादरली असून प्रशासकीय वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे। कायद्याचे रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच गुंडागिरीने हल्ले होत असतील तर कामे कसे करायचे असा सवाल उपस्थित करत नोंदणी व मुद्रांक विभाग संघटना आक्रमक झाली आहे। आरोपींवर कडक कारवाईची मागणी, हल्लेखोरांना तत्काळ गजाआड करून त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। तर जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत राज्यातील सर्व नोंदणी कार्यालय बंद ठेवण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। कडकडीत बंद, नागरिकांचे हाल, व्यवहार ठप्प। पुण्यातील या घटनेचा धामणगावातही तीव्र पडसाद पाहायला मिळत आहे। धामणगाव येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे ठप्प करण्यात आले असून कर्मचाऱ्यांनी संपात सक्रिय सहभाग नोंदवला। खरेदी खत आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जमा करण्यासाठी दूरवरून आलेल्या शेतकरी, व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले। अनेक महत्त्वाचे व्यवहार ऐनवेळी रखडल्यानं नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे। तर प्रशासनासमोर मोठे आवाहन, सरकारी अधिकाऱ्यांवरील दादागिरी मोडून काढणार की नागरिकांचे हाल असेच सुरू राहणार? या घटनेमुळे सामान्य जनतेचा मात्र नाहक बळी जात असून शासनाने तत्काळ हस्तक्षेप करून हा वाद मिटवावा अशी मागणी धामणगावकर करत आहेत। न्यूज एक्सप्रेस करिता प्रतिनिधी सचिन कारडे, अमरावती ग्रामीण।